नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण बघणार आहोत. पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, कांडला पोर्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात राज्यामध्ये कांडला पोर्ट आहे. पुढील प्रश्न पहा. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे? प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, व्यवस्थित वाचायचा आहे. काय म्हटलं आहे? नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महसूल व वन विभाग. महसूल व वन विभाग. पुढील प्रश्न पहा. दस्त नोंदणीची मुदत किती महिने असते? दस्त नोंदणीची मुदत किती महिने असते? पर्याय पहा. 5 महिने, 4 महिने, 9 महिने, 8 महिने. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 महिने. 4 महिने. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. दस्त नोंदणीची मुदत 4 महिने. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना खालीलपैकी कोणते दस्तऐवज आवश्यक असतात? खालीलपैकी कोणते दस्तऐवज आवश्यक असतात? पर्याय पहा. सर्वेक्षण आकृती, 7/12 उतारा, मालकी हक्क दस्तऐवज, वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना सर्वेक्षण आकृती, 7/12 उतारा, मालकी हक्क दस्तऐवज आवश्यक असतात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात एकूण किती कलमे आहेत? एकूण किती कलमे आहेत? पर्याय पहा. 68, 78, 80, 23. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 78 कलमे आहे. किती कलमे आहेत? 78 कलमे आहे. प्रश्न परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यामध्ये एकूण 78 कलमे आहे. तोंडी पाठ करून ठेवा. पुढील प्रश्न पहा. दरवर्षी कोणत्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी केली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 28 मे. 28 मे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती 28 मे. पुढील प्रश्न पहा. सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा. सांगली, सोलापूर, सातारा, नाशिक. या ठिकाणी योग्य उत्तर आहे नाशिक. सप्तशृंगी शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. द पुणा ऑब्झर्वर. द पुणा ऑब्झर्वर हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर पहा. पर्याय कृष्णराव भालेकर, विष्णुशास्त्री पंडित, बेहरामजी मलबारी, वालचंद कोठारी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बेहरामजी मलबारी. बेहरामजी मलबारी यांचं वर्तमानपत्र आहे द पुणा ऑब्झर्वर. द पुणा ऑब्झर्वर. पुढील प्रश्न पहा. शीर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. पहा. शीर पहिला पर्याय आहे डोके, दुसरा पर्याय रक्त, तिसरा पर्याय दोरा आणि चौथा पर्याय आहे रक्तवाहिनी. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे शीर हा जो काही शब्द आहे या ठिकाणी दुसरी वेलांटी आहे. ज्या वेळेस दुसरी वेलांटी असेल आणि त्यावेळेस जर शीर हा शब्द आला असेल तर त्याचं योग्य उत्तर होतं रक्तवाहिनी. शीर या शब्दाला जर दुसरी वेलांटी असेल त्याचा अर्थ काय होतो? रक्तवाहिनी. पुढील प्रश्न पहा. शीर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पहा. आता या ठिकाणी शला वेलांटी कोणती आहे? पहिली वेलांटी आहे. कोणती वेलांटी आहे? पहिली. पहा. श आणि पहिली वेलांटी शीर. मग शला जर पहिली वेलांटी असेल आणि असा शब्द आला असेल आणि त्याला समानार्थी शब्द विचारला असेल, योग्य उत्तर काय असणार आहे? डोके. डोके. लक्षात ठेवायचं आहे शीर. शीर हा जो काही शब्द आहे मित्रांनो, याला जर पहिली वेलांटी आली तर त्याचा अर्थ होतो डोके, आणि हा जो काही श आहे याला जर दुसरी वेलांटी आली याचा अर्थ काय होणार आहे? रक्तवाहिनी.
व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. वेलांटी पहिली आहे की दुसरी आहे ते व्यवस्थित बघायचं आहे. जर पहिली वेलांटी असेल तर डोके असा अर्थ घ्यायचा आणि दुसरी वेलांटी असेल तर रक्तवाहिनी असा अर्थ घ्यायचा आहे. पुढील प्रश्न पहा. जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी असतो? जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी असतो? पर्याय पहा. 20 जुलै, 31 मे, 21 मार्च, 22 मे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी असतो? 31 मे. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन. पुढील प्रश्न पहा. दस्तांच्या शोधासाठी कोणती सेवा वापरली जाते? दस्तांच्या शोधासाठी कोणती सेवा वापरली जाते? पर्याय पहा. डिजिट्रेस, ई स्टेपिन, SWP, ई सर्च. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर योग्य उत्तर आहे ई सर्च. ई सर्च. दस्तांच्या शोधासाठी ई सर्च ही सेवा वापरली जाते. पुढील प्रश्न पहा. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होते? प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पर्याय पहा. विवाह, वय, हुंडा, बळी, सतीप्रथा नष्ट करणे आणि विधवा पुनर्विवाह. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे विधवा पुनर्विवाह. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य जे काय आहे ते विधवा पुनर्विवाह या क्षेत्रात होते. पुढील प्रश्न पहा. जागरूक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? जागरूक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? पर्याय पहा. कृष्णराव भालेकर, विष्णुशास्त्री पंडित, कृष्णाजी रानडे, वालचंद कोठारी. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे वालचंद कोठारी. वालचंद कोठारी. जागरूक हे वर्तमानपत्र वालचंद कोठारी यांचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एकूण 15 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत. आपण एका मिनिटात जे काही 15 प्रश्न बघितले त्याला रिवाईज करू. पहा. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली करत आहे? योग्य उत्तर होतं महसूल व वन विभाग. पुढे पहा. दस्त नोंदणीची मुदत किती महिने असते? योग्य उत्तर होतं 4 महिने. पुढे पहा. महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना खालीलपैकी कोणते दस्तऐवज आवश्यक असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं वरीलपैकी सर्व. सर्वेक्षण आकृती, 7/12 उतारा आणि मालकी हक्क दस्तऐवज. ओके. योग्य उत्तर होतं वरीलपैकी सर्व. त्यानंतर महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात एकूण किती कलमे आहेत? योग्य उत्तर होतं 78. दरवर्षी कोणत्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते? 28 मे. सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. द पुणा ऑब्झर्व्हर हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? बेहरामजी मलबारी. शीर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? शला दुसरी वेलांटी आहे, मग त्यावेळेस अर्थ काय होणार? रक्तवाहिनी. आणि ज्यावेळेस शला पहिली वेलांटी असेल त्यावेळेस अर्थ काय होणार? डोके. लक्षात ठेवायचं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी असतो? 31 मे. दस्तांच्या शोधासाठी कोणती सेवा वापरली जाते? ई सर्च. कोणती? ई सर्च. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होते? योग्य उत्तर विधवा पुनर्विवाह. जागरूक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे वालचंद कोठारी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 15 जे काही प्रश्न होते ते आपण बघितलेले आहे. आता एक प्रश्न तो तुमच्यासाठी आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा. मुंद्रा पोर्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मुंद्रा पोर्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.